नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा बाबांनो. हा चालू महिना आहे तो श्रावण महिना. म्हणजे प्रत्येक गावात मंदिरात हे ब्राह्मण भोजन वगैरे असे बारीक सारीक कार्यक्रम होतच राहतात. तसाच आमच्या रामेश्वर मंदिरात श्रावणातून दर सोमवारी ब्राह्मण भोजन कार्यक्रम होत असतो. म्हणून मी आज निघालोय आमच्या गावच्या रामेश्वर मंदिराकडे. घरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर ह्या मंदिरा आणि एकदाचो येऊन मंदिराच्या थंय पोचलय. मंदिरात प्रवेश करूच्या अगोदर साईडला व्हाळ हा, तिथे प्रत्येक जण हातपाय धुवूनच मग मंदिराकडे प्रवेश करतात. ही आमची पद्धत हा. हातपाय धुतलय आणि मग मंदिराकडे प्रवेश केलाय. देवाक सांगितलंय मुंबई पासून गावापर्यंत जी लोक आहेत त्यांका सुखी ठेव. हे आमच्या गावचे भटजी काका. मूर्ती लहान पण कीर्ती महान हा यांची. दर्शन झालं आणि मी थोडा वेळ मंदिरात बसलोय. ही लोक एक एक जण जसं टाइम होत होतो तसे येत होते. हे आमचे काका. अशी बरीच मंडळी या सभागृहात बसले होते. तवसर रमेश काकांनी लाडू आणलाय. त्यातलं मी एक लाडू घेतलंय आणि खाऊक सुरुवात केलंय. लाडू खालय आणि बाहेर आलंय. ह्या मंदिर आमचा जंगलातच हा. तेवढ्यात माझं लक्ष गेलो माडांकडे. माड पण कोणीतरी पूर्वजांनी लावले होते. एवढ्या आडीत माड लावायचे म्हणजे कमालीचीच गोष्ट हा. मग मी गेलोय महाप्रसादाच्या रूममध्ये. मस्तपैकी घमघमाट वास सुटलो होतो. तोरसकर काका चवळीची भाजी दुसऱ्या टोपात काढत होते. मंगेश काका पापड तळत होतो. आणि ही आमची गावची मंडळी. भात, डाळ, चवळीची भाजी, पापड, लोणचा, मोदक, जिलेबी असा महाप्रसाद होता. महाप्रसाद झाल्यावर देवाक निवेद दाखवला नाही. त्यानंतर सर्व लोक मंदिरात आल्यावर आरतीला सुरुवात केला नाही. त्यानंतर महाप्रसाद वाढण्यास सुरुवात झाली, म्हणजे जेवणाक. ह्यो बघा आमचो आकाश. कधी नाही तो आज काम करत होतो. आमचो परसो दादा भात वाढत होतो. ह्याचा एक सांगूचा म्हणजे ह्यो जबरदस्त ताशा वाजवता. याका खूप मागणी असता बाहेर गावात. ह्यो आमचो ऋतू दादा चवळीची भाजी वाढत होतो. याचा जबरदस्त चक्री वादन हा. ह्यो बघा आमचो कबड्डी मास्तर संकेत दादा. यांना एंट्री मारला की दोघांका तरी घेऊनच येता. असे आमच्या गावात एकापेक्षा एक कलाकार होत. त्यानंतर आम्ही पण जेवलाव आणि मग आमच्या वाडीतल्या दाजींका घेऊन निघालोय घराकडे.